नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर पुन्हा एकदा आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरतीचा 2024 चा पेपर. विषय गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरील सर्व प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत. बघाल, पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, जो रिलेटेड आहे अक्षर मालिकेशी संबंधित प्रश्न आहे. अक्षर मालिकेमध्ये आपल्याला ही मांडणी अतिशय महत्वाची ठरते, जी मांडणी आपल्याकडे असली पाहिजे. येथे आपण बघणार आहोत सी आणि आय. तर डी चा संबंध हा खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी असणार हे आपल्याला शोधावायचं आहे. सर्वप्रथम मी सी आणि आय येथे जर बघितलं तर मला फरक दिसतोय 1, 2, 3, 4 आणि 5. 5 अक्षरांचा मध्यभागी फरक होता. याच हिशोबाने जर मी डी साठी 5 अक्षर सोडली तर 1, 2, 3, 4 आणि 5 सोडल्यावर उत्तर यायला हवं जे. परंतु पर्यायात येथे जे उत्तर दिलेलं नाहीये. थोडक्यात हा जो प्रश्न होता हा फरकानं सुटणार नाहीये आणि म्हणून मी सी चा व आय चा नंबर काय होता, स्थान काय होतं हे बघतोय. सी चं स्थान होतं 3 आणि आय चं स्थान जर आपण बघितलंय तर ते आहे 9. 3चा आणि 9चा संबंध काय, तर या 3चा वर्ग येतो 9. याच पद्धतीनं जर डी चं स्थान 4 असेल तर येथे येणारी संख्या ही 4चा वर्ग म्हणजेच 4चा वर्ग येतोय 16. 16व्या स्थानी कोणतं लेटर असेल तर 16व्या स्थानी आपण बघितलं तर लेटर येत आहे पी, जे की या पर्यायात दिलेला आहे, पर्याय क्रमांक 2. थोडक्यात येथे उत्तर येणार आहे पी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न सुद्धा अक्षर मालिकेवरीलच प्रश्न आहे. ए सी ई बरोबर जर NPR असेल, येथे 3 अक्षरांचा एक समूह, येथे सुद्धा 3 अक्षरांचा एक समूह दिलाय. त्याच पद्धतीनं FHJ साठी खालीलपैकी कोणता समूह योग्य असेल हे आपल्याला काढायचं आहे. बघा, ए आणि एन, मी यांना ऑब्झर्व करतोय. येथे ए आणि येथे काय आहे आपला एन आहे. साधारणतः ए आणि एनच्या दरम्यान 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12 लेटर सोडलेली आहेत, ही 12 लेटर. यानंतर पुन्हा सी आणि पी जर बघितलं आपण तर हा सी आणि हा पी यांदरम्यान सुद्धा एकूण सोडलेली अक्षर जी होती ती सुद्धा 12च होती. थोडक्यात 12 अक्षर पुढे घेऊन ई आणि आर मधील देखील आपण फरक जर बघितला तर ई आणि आर मधील देखील फरक साधारणतः 12 अक्षरांचाच येतोय आणि म्हणून येथे 12 अक्षर. एफ नंतर जर 12 अक्षर आपण सोडली तर एफ नंतर 12 अक्षर ही साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 सोडल्यानंतर उत्तर येणार आहे एस. याच हिशोबाने एच साठी जर आपण म्हटलो, बघा येथे आपण गेस करू शकतो एफ आणि एच. एफ नंतर किती अक्षर पुढे, 2 अक्षर, म्हणून या उत्तरातील एस पेक्षा किती अक्षर पुढे, तर 2 अक्षर पुढे. येथे उत्तर येणार आहे एस आणि यू. एस आणि यू असणारा पर्याय क्रमांक 4 होता, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. मी इथे डब्ल्यू साठी शोध घेत बसत नाहीये, कारण एस यू फक्त 4थ्या पर्यायात दिलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 3. बघाल, येथे आपल्याला एक अंकांची मालिका दिलेली आहे. 116, 139, 164 पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्यानंतर 220 दिलाय. मालिकेचं ऑब्झर्वेशन जर आपण नीट केलं तर आपल्या लक्षात येईल की ही मालिका जी आहे ही चढत्या क्रमाने दिलेली आहे आणि शक्यतो चढता किंवा उतरता क्रम असेल तर संख्यांमधील फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. मी इथे 139 वजा 116 घेतोय. 139 वजा 116 घेतल्यानंतर 9तून 6 गेले 3, 3तून 1 गेला 2, हा 0. फरक जो होता हा होता 23चा. थोडक्यात 116 मध्ये 23 मिसळल्यास उत्तर 139 येत आहे. त्यानंतर 164 आणि 139 यातला मी फरक घेतोय. हा 14, 14तून 9 गेले 5, हच्च्याला 1 आलाय, 6तून 4 गेले 2, हा 0. थोडक्यात पुढचा फरक जो आलाय तो किती आला मित्रांनो, 25 आलाय. 23, 25 या विषम संख्या आहेत. 2 संख्यांचा इथे 2 अंकांचा फरक पडतोय. 23 नंतर 25 आणि 25 नंतर पुढे येणारी संख्या जी असणार आहे तिचा फरक पडणार आहे 27 आणि म्हणून 164 मध्ये मी किती मिसळणार आहे, 27 मिसळणार आहेत. बघूयात आपण. 7 आणि 4 11, हच्च्याला 1, 6 आणि 3 9, 1 उत्तर आलंय 191. 191 हे उत्तर आल्यानंतर यामध्ये पुढे किती मिसळल्यानंतर 23, 25, 27 मध्ये 29 मिसळले असता आपण जर ऑब्झर्व केलं तर 191 अधिक 29 घेतल्यानंतर हा आलाय 10, हच्च्याला 1, 9 आणि 3 12, हा हच्च्याला 1, 220 हे उत्तर आलंय. थोडक्यात या प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 ए, 191. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न, एका पिशवीत काही गोळ्या आहेत. गोळ्यांची संख्या आपल्याला दिलेली नाहीये. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या शिल्लक राहतात.
संख्या आपल्याला माहित नाहीये, आपल्याला त्या गोळ्या ज्या वाटायच्या त्या 12 मुलांना वाटायच्या आहेत. प्रत्येकी सारख्या वाटल्यास शेवटी किती गोळ्या शिल्लक राहतात? 8 गोळ्या शिल्लक राहतात. जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या असत्या तर 10 गोळ्या शिल्लक राहतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या राहतील? बघा, कालचा पेपर जो आपण बघितला होता रायगडचा पेपर, त्याआधी आपण जालन्याचा पेपर बघितला होता. जवळजवळ पोलीस भरतीच्या प्रत्येक पेपरमध्ये या टाईपचा प्रश्न विचारला जातोय. येथे 12 मुलांना, येथे 14 मुलांना. गोळ्यांची संख्या माहित नाहीये, कमीत कमी गोळ्या किती असतील हे आपल्याला शोधायचंय. जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा बघा, 12ने थोडक्यात भाग दिला असता गोळ्या शिल्लक 8 राहत आहेत, आणि 14ने भाग दिला असता गोळ्या किती राहत आहेत? 10 शिल्लक राहत आहेत. 12 आणि 8तला फरक 4चा, 14 आणि 10तला फरक देखील कितीचा आहे? 4चा आहे. म्हणून ही प्रश्न सोडवण्यासाठी जी ट्रिक होती, आपल्याला काढावयाच्या ज्या गोळ्या असतील, गोळ्यांची संख्या असेल, या गोळ्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर भाजकांचा लसावी. थोडक्यात हा 12 व 14चा काय शोधायचा आहे? मला इथे लसावी शोधायचा आहे. आणि या लसावीतून भाजक आणि बाकी आपण कोणती जोडी घेऊ शकतो? मी एकतर 12 आणि 8ची जोडी घेणार आहे. थोडक्यात 12 वजा 8 किंवा 14 वजा 10 घेतलं तरीही चालणार आहे. 14 वजा 10, कारण दोघातील फरक 4चा होता. 12 आणि 14चा लसावी घेण्यासाठी मेथड आपल्याला माहिती आहे, 12 आणि हा 14. या दोन संख्यांचा लसावी घेण्यासाठी पहिल्यांदा मी मसावीची प्रोसिजर अप्लाय करणार आहे. बेसक 12 बेसाती 14. पुढे 6 आणि 7ला भाग जात नाही, म्हणून 7 सकम 42. 42 गुणिले 2 म्हटल्यावर उत्तर येणार आहे 84. आणि या 84 मधून आता 12 वजा 8 म्हणजेच किती? 4 वजा करणार आहोत आपण. उत्तर येणार आहे 80. त्या पिशवीमध्ये साधारणतः किती गोळ्या असणार आहेत? तर 80 गोळ्या असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर दिलेला आहे. मिनी बस, तिच्या चाकाचा व्यास किती दिला आपल्याला? 0.7 मीटर मध्ये दिलेला आहे. त्या बसचे चाक 500 फेऱ्यात किती अंतर कापेल? त्या बसचे असे किती फेरे होणार आहेत चाकाचे? तर 500 फेरे होणार आहेत. एकूण किती अंतर कापणार आहे? अंतर मात्र आपल्याला दिलेलं आहे किलोमीटर मध्ये. सर्वप्रथम आपण मीटर मधलं अंतर काढणार आणि मग त्याला किलोमीटर मध्ये बदलणार आहोत. बघा, मिनी बसच्या चाकाचा व्यास आपल्याला दिलेला आहे. चाकाचा व्यास, हा जो चाकाचा व्यास आहे, थोडक्यात व्यास कशाने दाखवतो आपण? डी ने दाखवतो. चाकाचा व्यास आलाय 0.7 मीटर. आता यावरून सर्वप्रथम चाकाचे फेरे, चाकाचा फेरा म्हणजे काय? तर चाकाचा परीघ. बघा, चाकाचा फेरा हे एक चाक जेव्हा कम्प्लिटली एक राऊंड कम्प्लीट करतं तेव्हा ते किती अंतर पार करतं? तर त्याच्या परिघा इतकं. परिघ म्हणजे परिमिती, वर्तुळाची परिमिती आपण थोडक्यात म्हणूयात त्याला. चाकाचा व्यास डी असेल तेव्हा हा परीघ काढण्याचं सूत्र काय होतं ते आपण बघून घेऊयात. थोडक्यात परीघ बरोबर पाय गुणिले काय असतो? डी असतो. 22/7. पायची किंमत मी टाकली इथे, डी ची किंमत टाकतो 0.7. 7 1 7. उत्तर येणार आहे 0.1. 22 गुणिले 1 उत्तर येत आहे 2.2 मीटर. थोडक्यात जेव्हा चाक एक फेरा कंप्लीट करेल तेव्हा त्याला किती अंतर पार केलेलं असेल? 2.2. असे किती फेरे? असे 5000 फेऱ्या होत्या. म्हणून एकूण अंतर जर मला काढायचं असेल तर एकूण अंतर बरोबर आलाय तुमचा 5000 गुणिले किती येणार आहे? हा 2.2 मीटर. आता पॉइंट मध्ये आहे गुणाकार म्हटल्यानंतर पहिल्यांदा 22 ला 5 ला गुणून घ्यावं. 22 पंचे 10 110. त्यावर किती शून्य येणार आहेत? 1 2 3. 1 2 आणि हे तिसरं शून्य. साधारणतः पॉइंट 1 होता, घरात 1 पॉइंट सोडलेला, इकडे 1 घर सोडलं म्हणतात उत्तरात सुद्धा 1 घर सोडावं लागणार आहे आपल्याला. उत्तर येणार आहे तुमचं 11000. हे अंतर कशात आलेलं आहे मित्रांनो? मीटर मध्ये आलंय. परंतु आपल्याला दिलेलं अंतर हे किलोमीटर मध्ये दिलंय. म्हणून याला परावर्तित करण्यासाठी या 11000ला मी 1000 ने भाग देतोय. का? कारण एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर एवढं अंतर असतं. यातले 3 शून्य आणि यातले 3 शून्य कॅन्सल होणार आहेत. उत्तर येणार आहे तुमचं 11, जे की उत्तर असेल 11 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 मध्ये हे उत्तर येथे दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न, घनाची बाजू. अतिशय सोपा ट्रिक हा प्रश्न सोडवता येतो. घनाची बाजू किती केली आहे? दुप्पट केली आहे. तर घनाचे घनफळ किती होईल? घनाविषयी आणि घनफळाविषयी आपल्याला सूत्र माहिती आहे. बघा, घनाचे घनफळ काढण्याचे सूत्र जे होते ते होते बाजूचा काय रे? घन. बाजूचा घन घेतला असता आपल्याला काय मिळतंय? घनफळ मिळतंय. बघा, बाजू जी होती ती किती केली आहे? दुप्पट केली आहे. म्हटल्यावर बाजू दुप्पट झाली आहे. थोडक्यात तिचा घन घेतला असता उत्तर 2चा घन किती येतो? 8. थोडक्यात घनफळ जे होणार आहे, घनफळामध्ये किती वृद्धी होईल? तर घनफळ किती होईल त्याचं?
8 पट होणार आहे. पर्याय क्रमांक किती? 4. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न बघा. शिवाजी हा शब्द जर या पद्धतीने लिहिला, तानाजी हा शब्द या पद्धतीने लिहिला, तर संभाजी हा शब्द कसा लिहा? आपल्याला पहिल्यांदा या शब्दातला आणि या शब्दातला जो काही संबंध आहे तो शोधून घ्यावा लागणार आहे. मी इकडे लक्ष दिलं, एच एस होता, इथे मात्र सुरुवात एस एच होती. थोडक्यात पहिली 2 अक्षर जी होती, ही पहिली 2 अक्षर जी आहेत एस एच ही इकडे येत असताना एच एस झाली आहे. त्यानंतर आय व्ही ही जी 2 अक्षर होती ही व्ही आय या पद्धतीने आली आहे. पुन्हा हा ए जे जो होता तो जे ए झालाय आणि उरलेलं एक अक्षर जे होतं ते आहे असं राहिलंय. यानंतर येथे बघितलंय आपण, हा टी ए जो होता हा सुद्धा ए टी झालाय. एन ए जो होता तो ए एन झालेला आहे आणि जे आय जो होता तो काय झालाय? आय जे झाला आहे. तर याच पद्धतीनं आपल्याला संभाजी हा शब्द जर लिहायचा असेल तर तो कसा लिहिला जाईल? तर येथे याची काही आवश्यकता भासत नाहीये. बघा, एस ए साठी मी बदल करणार आहे तो ए एस चा. त्यानंतर पुढची 2 लेटर एम बी तो लिहिता येणार आहे आपल्याला बी आणि एम. माझी नजर नेहमी उत्तरावर नसली पाहिजे. ए एस एम बी इथे हा पर्याय नाहीये, येथे पण बी एम दिसतोय, इथे पण नाहीये हा. आणि थोडक्यात पुढे जर आपण गेलो, सॉरी एम बी आणि एम बी, आपल्याला उत्तर कळालंय ए एस बी एम हा पर्याय फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला होता. बघाल पुढे एच ए जर घेतला आपण तर तो येतोय पुन्हा ए एच आणि त्यानंतर जे आय जो होता तो येतोय आय आणि जे. ए एस बी एम ए एच आय जे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघाल 8वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत नोज हा शब्द 1 4 1 5 1 9 5 असा लिहिला तर हँड हा शब्द कसा लिहिला जाणार आहे? बघा, नॉर्मली हे प्रश्न सोडत असताना सर्वप्रथम मी अक्षरांची आणि अंकांची संख्या बघतो. इथे अक्षरांची संख्या 1 2 3 4, येथे मात्र 1 2 3 4 5 6 आणि किती आहे? 7 आहे. अक्षरांच्या संख्येपेक्षा अंकांची जी संख्या आहे ही जास्त आलेली आहे. थोडक्यात आपल्याला या एबीसीडीच्या या स्थानांचा विचार करावा लागणार आहे. बघा, एन हा जो शब्द होता, एनचं स्थान बघितलंय मी, सॉरी एन या अक्षराचं स्थान बघितलं, 14 येत आहे. येथे अंकांचा जो गट दिलाय त्यात पहिलं स्थान जे होतं एन साठी किती आलाय तुमचा? 14. त्यानंतर बघूयात आपण ओचं स्थान जे होतं ते होतं मित्रांनो 15. त्यानंतर एसचं जे स्थान आहे ते पुन्हा बघितलं आपण तर किती येत आहे? 19 येत आहे. आणि हा जो ई होता याचं स्थान किती येत आहे? 5 येत आहे. या पद्धतीनं हँड या शब्दासाठी जर आपण पर्याय शोधायला गेलो तर एचचा नंबर किती होता? 8. त्यामुळे इथे प्रथम स्थानी एचच्या ऐवजी किती येणार आहे? 8 येणार आहे. त्यानंतर एचं स्थान आहे 1. त्यानंतर एनचं स्थान होतं 14 आणि डीचं किती आहे? 4. सो पर्यायात उत्तर येणार आहे 81 1 4 4. 81 1 4 4 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघाल 9वा प्रश्न. येथे आपल्याला अंकांची एक मालिका दिलेली आहे. मालिकेला जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येत आहे हा आहे 27. पुन्हा अंक वाढलेला आहे. थोडक्यात संख्या पुढची आली आहे, मोठी आलेली 38 झाली आहे. पण पुन्हा संख्या लहान झाली आहे. पुन्हा संख्या लहान दिसते, पुन्हा मोठी दिसते, पुन्हा लहान दिसते. या पद्धतीचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा येथे एक अंक मालिका नसून मालिकांचं मिश्रण हे निश्चितच असतं. आणि म्हणून त्यासाठी मी एका आड एक अंक घेणार आहे. इथे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे तो अंक ओळखायचा आहे. 27 आणि 34 यातला फरक जर घेतला तर तो येतोय +7चा. पुन्हा 34 आणि 41चा फरक जर घेतला तर तो देखील येतोय +7चा. परंतु 41 मध्ये पुन्हा 7 मिसळल्यानंतर म्हणजे 24 नंतर येणारा अंक जर आपण घेतला तर त्याचं उत्तर येणार आहे 48. सेम थिंग आपण इथे जर बघितली तर 38 आणि 31 मधला फरक 7चा आहे, मात्र तो वजाचा आहे. पुन्हा 31 - 7 घेतल्यावर 24 येणार आहे. प्रश्नचिन्ह येथे होतं मालिका 27 34 41 नंतर पुढे 7 मिसळल्यावर उत्तर येणार आहे 48. पर्याय क्रमांक किती? 4. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न बघणार आहात. हा प्रश्न x - y बरोबर 6, त्यानंतर x गुणिले y बरोबर 16 दिला असेल तर x अधिक y चा स्क्वेअर किती होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला जी काही फॉर्म्युली आहेत अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स यांची फॉर्म्युली पाठ असणं फार गरजेचं आहे. मी यासाठी पहिल्यांदा x अधिक y चा वर्ग म्हणजे काय ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा, x अधिक y चा वर्ग बरोबर असतो x चा वर्ग अधिक y चा वर्ग त्यानंतर अधिक 2xy. आता या फॉर्म्युल्यामध्ये याची किंमत जर मला काढायची असेल तर एक्स वाय ची किंमत दिलेली आहे, परंतु एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर ची किंमत मला शोधण्यासाठी दिलेल्या या टर्मचा वापर करावा लागणार आहे. बघा, आपल्याला दिलेल्या माहितीनुसार मी म्हणतोय इथे याला मी इक्वेशन नंबर 1 नाव देतोय. त्यानंतर म्हणतोय मी
एक्स वजा वाय ची किंमत किती होती मित्रांनो 6 होती. तसंच एक्स गुणिले वाय ची किंमत किती होती 16 होती. मी याचा स्क्वेअर जर केला तर हा एक्स वजा वाय चा वर्ग बरोबर हा किती होणार आहे 6 चा वर्ग होणार आहे. एक्स वजा वाय चा वर्ग जर म्हटलो तर एक्स चा वर्ग अधिक वाय चा वर्ग वजा 2xy बरोबर किती येणार आहे तर 6 चा वर्ग किती येतोय 36. आता या एक्स वाय ची किंमत जी होती ती 16 मी घालतोय इथे. हा एक्स स्क्वेअर अधिक हा वाय स्क्वेअर वजा 2 गुणिले किती येणार इथे हा 16 येणार आहे बरोबर किती आलाय 36 आलाय. फायनली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वजा 16 दुने 32 बरोबर किती आलाय 36 वजा 32 इकडे त्यांना अधिक होणार आहे एक्स स्क्वेअर अधिक हा वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू मला मिळणार आहे वजा 32 इकडे घेतल्यानंतर हा 36 अधिक 32 जर आपण म्हटलो तर 6 2 किती येतोय 8 आणि 3 3 किती येतोय 6 येतोय. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची किंमत मला 68 मिळालेली आहे आणि एक्स वाय ची किंमत मला 16 माहिती आहे. आता ही व्हॅल्यू मी जर इक्वेशन 1 मध्ये टाकली तर इक्वेशन 1 बघूयात आपण काय तयार होणार आहे. एक्स अधिक वाय चा वर्ग बरोबर एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आलेली आहे 68 आली. त्याची किंमत आपण 68 टाकतोय अधिक 2 गुणिले एक्स वाय सांगितला होता 2 गुणिले हा 16 आलेला आहे. हा 68 होता अधिक 16 दुने किती आलाय 32 8 अधिक 2 10 आलाय. चला 1 येणार आहे इथे 6 आणि 4 किती आलाय 10. सो याचं उत्तर असणार आहे 100. पर्याय क्रमांक 2 हे या पदावलीचं किंवा याचं उत्तर असणार आहे. हा होता तुमचा 10वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण 11वा प्रश्न. बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती असणार आहे. यासाठी क्षेत्रफळांची आणि परिमितींची घनफळांची सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. आपल्याला चौरस दिलेला आहे चौरसाचं क्षेत्रफळ हे दिलेलं आहे. सोल्युशन फॉर दिस चौरसाची बाजू आर असताना बाजू किती असेल मित्रांनो जर आर असेल तर त्याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र होतं क्षेत्रफळ बरोबर कसं निघत असतं बाजूचा वर्ग थोडक्यात काय येणार आहे इथे आर चा वर्ग येणार आहे. ठीक आहे. परिमिती जी होती परिमिती काढण्यासाठी सुद्धा सूत्र होतं आपल्याकडे. परिमिती म्हणजे काय तर चौरसाची परिमिती म्हणजेच बाजूचा किती वेळा गुणाकार करणार आहे आपण 4 वेळा. थोडक्यात 4 गुणिले बाजू. सो हे येणार आहे तुमचं 4 गुणिले किती 8. यासाठी पहिल्यांदा आपल्याला आर ची किंमत काढावी लागणार आहे. आर ची किंमत काढण्यासाठी मी या क्षेत्रफळाचा वापर करणार आहे. बघा इथे जर आपण किंमत टाकली की बाजू चा वर्ग बरोबर जर क्षेत्रफळ असेल तर क्षेत्रफळ होतं 5.29 चौरस सेंटीमीटर. म्हणून यावरून मी ही बाजू काढून घेतोय. पहिल्यांदा बाजू काढण्यासाठी मी 5.29 च वर्गमूळ घेणार आहे. 529 हे होतं 23 चं वर्गमूळ. 2 घर आहेत येथे दोनाच्या बदल्यात वर्गमुळात येताना 1 घर होतं. जर पॉईंट नंतर 2 घर असतील तर वर्गमुळात किती होतं 2च्या निम्मे म्हणजेच किती 1 घर राहणार आहे. बाजू जी आली ती 2.3 काय आलेली आहे रे मित्रांनो सेंटीमीटर आलेली आहे. आणि आता आपल्याला या बाजूवरून काय काढायची आहे परिमिती काढायची आणि म्हणून परिमिती बरोबर काय होती बाजूची 4 पट 4 गुणिले बाजूची किंमत किती आली आहे 2.3 हा 2.3 घेतला 23 गुणिले 4 घेतल्यावर उत्तर किती येतं 92 आणि हा 1 पॉईंट जर दिला तर उत्तर येणार आहे 9.2 सेंटीमीटर. परिमिती ही नेहमी सेंटीमीटर मध्येच काढली जाते. जर बाजू सेंटीमीटर मध्ये असेल तर उत्तर आलाय पर्याय क्रमांक 4 डी. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न होता एक रिम बरोबर किती कागद. बघा उत्तर स्पष्ट आहे. हे पाठांतराचा भाग आहे माहितीचा भाग आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय मानके जी आहेत यानुसार एका रिम मध्ये 500 कागद असतात. परंतु जुनी पद्धत जी होती त्यामध्ये एका रिम मध्ये किती असतात 480 कागद असतात. याला शॉर्ट रिम असं म्हटलं जातं आणि 500 कागद जेव्हा असतात तेव्हा त्याला लॉंग रिम असं म्हटलं जातं. सो याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 480 सी. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा. हा प्रश्न अंकमालिकेशी संबंधित आहे. यासाठी वर्ग घन पाढे पाठ असणं अतिशय गरजेचं असतं. यात जर आपण बघितलं तर 327 444 532 आणि 627 या संख्यांना नीट ऑब्झर्व केलं तर या संख्या होत्या वर्ग संख्यांजवळच्या संख्या. बघाल इकडे जर नीट लक्ष दिलं आपण तर 327 जो आहे हा 18चा वर्ग म्हणजेच किती 324च्या जवळची संख्या ज्यात आपण 3 मिसळले असता उत्तर येत आहे 327. त्यानंतर 844 जर बघितला तर 29चा वर्ग किती होता मित्रांनो 841 होता. यात देखील 3 मिसळले तर उत्तर येत आहे 844. पुढचा 532 जर म्हटलं आपण तर 23चा वर्ग जर आपण बघितला तर तो येतोय 529. यात 3 मिसळले असता उत्तर येणार आहे 532. परंतु जर चौथा ऑप्शन बघितला तर तो 25च्या वर्गाजवळ म्हणजेच किती
625 मध्ये मात्र आपण किती मिसळतोय? 2 मिसळतोय, तेव्हा उत्तर येत आहे 627. थोडक्यात इथे प्रत्येकी 3 3 3 आपण मिसळले होते, इथे मात्र किती मिसळतोय? 2. म्हणून हा घटक जो येणार आहे हा गटात बसणार नाही. ही जी सेरीज होती ही या प्रकारची होती, ही n चा वर्ग अधिक 3. आता बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असणार आहे 14वा. दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्या जागी योग्य पर्याय निवडा. आपल्याला एक मालिका दिली आणि मालिकेमध्ये एक पद जे आहे हे चुकीचं आहे. थोडक्यात यानं विसंगती दाखवलेली आहे. ही विसंगती आपल्याला बघावी लागणार आहे. यासाठी मी मालिकेकडे जातोय. डी नंतर वाय नंतर आय नंतर टी. बघा मालिकेकडनं डी वाय, डी कडनं कुठे? वाय कडे, पुन्हा आय कडे, म्हणजे पुन्हा पुढे आलेलो आहे मी. इथे मालिका जी आहे ही मागे आणि पुढे या हिशोबाने आहे, म्हणजेच मालिकेमध्ये एकापेक्षा 2 मालिका असणार आहेत. 2 मालिकांचे मिश्रण असू शकतं. त्यासाठी डी नंतर आय. डी आणि आय कडे बघितलं असता एकूण किती अक्षरं सोडली आहेत मध्ये? 4 अक्षरं. पुढे जातोय म्हणून +4 म्हणतोय मी. आय नंतर एन जर बघितलं आपण तर यात सुद्धा तुम्हाला दिसेल की एकूण 4 अक्षरं सोडली आहेत, आणि म्हणून एन नंतर पुढे जर गेलो मी, 4 अक्षरं जर घेतली आपण तर बघा ही 4 अक्षरं सोडली असता पुन्हा एस आलेला आहे. त्यानंतर पुन्हा 4 अक्षरं जर म्हटली आपण तर काय येणार आहे? तुमचा एक्स येणार आहे. बघा 1 2 3 4 अक्षर सोडली असता एक्स येतोय. सो ही मालिका +4 ची, जेथे कुठेही चूक नव्हती. त्यानंतर मात्र वाय आणि टी बघितला आपण, हा होता तुमचा वाय. वाय नंतर 1 2 3 4 सोडलं असता टी येतोय. आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये चाललोय म्हणून -4. टी नंतर पी कडे येत असताना मात्र 1 2 3 अक्षर सोडून पी आलेला आहे. थोडक्यात येथे गॅप जो आहे हा -3 चालाय. पी नंतर जे कडे जर आपण गेलो तर 1 2 3 4 5 अक्षर सोडून मग जे येतोय. थोडक्यात येथे बॅलन्स करण्यासाठी हे जे -3 आहे याऐवजी -4 घेतला आपण. थोडक्यात टी नंतर किती अक्षर मागे? 4 अक्षर मागे जर गेलो तर 1 2 3 4 सोडलं असता. पर्यायात पी ऐवजी काय हवा होता? ओ हवा होता. थोडक्यात या पीच्या ऐवजी जर ओ हे अक्षर राहिलं असतं तर यातला गॅप -4 -4 -4 असा राहिला असता. म्हणजेच येथे चुकीचं पद जे आहे ते पी आहे. प्रश्नामध्ये आपल्याला मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्या जागी येणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. आपल्याला उत्तर पी मिळत नाहीये तर पी ऐवजी उत्तर काय येणार आहे? ओ येणार आहे. आणि हा पर्याय दिलाय पर्याय क्रमांक 4 मध्ये, डी मध्ये दिलेला आहे याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न 15वा. 15व्या प्रश्नामध्ये सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न थोडासा अवघड म्हणूयात आपण, कारण येथे आपण जेव्हा प्रश्न सोडवत असतो अशा पद्धतीची तेव्हा कोणत्याही लहान 2 संख्यांचा संबंध मोठ्या संख्येशी घेतो. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर 67 आणि 31 याचा 121 ची संबंध लावता येत नाहीये. इथे 101 आणि 83 म्हटलं 143 ची संबंध जुळत नाहीये. 41 आणि 53चा संबंध इथे लावता येत नाहीये. मालिका नीट ऑब्झर्व केली तर आपल्या लक्षात येईल की आपण जर या दिलेल्या नंबर्सला रिअरेंज केलं, थोडक्यात काय बघा, सगळ्यात लहान संख्या 31, त्यानंतर येणारी संख्या किती आहे? 41. फरक कितीचा होता मित्रांनो? 10चा. 41 नंतर येणारी पुढची जी संख्या होती ती होती 53. आम्ही इथे 53 घेतलाय. फरक जो पडलाय तो कितीचा पडलाय? 12चा पडलाय. 53 नंतर पुढची येणारी संख्या किती होती? 67 होती. ती 67, यातला फरक जर बघितला तर +14 आलाय मित्रांनो. 14 नंतर जर आपण पुढे म्हटलो तर +16 घेतल्यानंतर बघूयात आपण पुढची संख्या कुठली येणार आहे तर 7 + 6 म्हटलो तर 3. चला 1. उत्तर किती येत आहे? 83 येत आहे. बघा 83 हा नंबर इथे दिलेला आहे. याच पद्धतीनं 83 नंतर जर आपण +18 घेतला तर 83 + 18 केल्यानंतर बघणार आहात तुम्ही पुढची संख्या जी मिळणार आहे ती मिळणार आहे 101. 101 नंतर पुन्हा +20 केला असता पुढची संख्या मिळते 121, आणि म्हणून पुढे घेतलं असता कितीचा बेरीज येणार आहे? 22 ची येणार आहे. 121 मध्ये +22 केल्यावर पुन्हा नंबर मिळतो तुम्हाला 143. 143 नंतर पुढची जी बेरीज घ्यावी लागणार आहे ती असणार आहे 24 ची. 143 मध्ये 24 जर मिसळले आपण तर बघा हा 4 आणि 3 किती येतोय? 7 येतोय. पुन्हा 4 आणि 2 किती येतोय? 6, आणि हा 1. उत्तर येणार आहे तुमचं 167, जे की दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. हा होता 15वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा होता. बघा एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा म्हटल्यावर हा जर विजय असेल इथे तर याचा नंबर कितवा आहे? 7वा आहे. याचाच अर्थ इकडच्या बाजूला किती मुलं आहेत? त्याच्या 6 आहेत. उमेश उजवीकडून 12वा आहे. उमेश जो होता हा कितवा होता? 12. याचाच अर्थ इकडच्या बाजूला किती मुलं आहेत? 11 मुलं आहेत.
त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली. आता उमेश जो होता तो आलाय इकडे आणि विजय जो होता तो आलाय इकडे. आता बघा माहिती काय दिलेली आहे. अदलाबदली केली तर विजय हा डावीकडून, हा जो विजय आहे हा डावीकडून कितवा आलाय मित्रांनो, 22वा आलाय. थोडक्यात काय रे, तर बघाल इकडच्या बाजूला किती मुलं शिल्लक राहणार आहेत, 21 राहणार आहे. विजय कितवा आलेला आहे, 22वा आलेला आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत सांगाल मला. इकडे 21 मुलं, हा विजय जो 1, आणि इकडे जर आपण बघितलं तर उमेशचं स्थान 12 होतं. थोडक्यात विजय जर उमेशच्या जागी आला तर याच्या अलीकडे किती मुलं शिल्लक राहणार आहेत, 11. आणि म्हणून एकूण मुले जर आपल्याला काढायची असतील तर इकडे असणारी ही 21 मुलं अधिक विजय 1 अधिक हा 11, 21 आणि 1 22 आणि 11 33. रांगेमध्ये किती मुलं असणार आहे, 33 मुलं असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण, 17वा प्रश्न. पुढचा प्रश्न 17वा. माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती असणार आहे. घड्याळात किती वाजलेत मित्रांनो, 12 किती वाजलेत, 9 वाजले आहेत. 9 जर म्हटलो आपण तर 9 वाजण्याची स्थिती म्हणजे कोणती असणार आहे, तर बघा मी जर हे घड्याळ काढलं, हे 12, हा 3 वाजलाय, हा 9 आणि हा किती आहे 6. 9 वाजलेत याचा अर्थ तास काटा हा 9वर आणि मिनिट काटा कुठे असणार आहे, 12वर असणार आहे. तास काटा जर पश्चिम दिशा दाखवत आहे, तास काटा मुळे ही दिशाच कुठली असते, पश्चिम असेल, तर ही येणार आहे तुमची पूर्व दिशा. ही कोणती असणार आहे मित्रांनो, उत्तर दिशा. आणि खालची कोणती असणार आहे, दक्षिण असणार आहे. तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती, मिनिट काट्याची दिशा कोणती आहे, उत्तर. त्याच्या विरुद्ध कोणती दिशा आहे, तर दक्षिण दिशा आहे. आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे दक्षिण. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, 18वा प्रश्न. घड्याळात दर अर्ध्या तासाला 1 टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात, तर सकाळी 9:15 वाजल्यापासून सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत किती टोले वाजतील. बघा सर्वसाधारणपणे जर आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर 9:15, थोडक्यात मी जर 9 म्हटलो आणि तर 4:45, 5 जर म्हटलो तर एकूण 8 तासांचा फरक होणार आहे. हा 8 तासांचं ड्युरेशन आहे. 8 तासांमध्ये अर्धा वाजण्याची स्थिती किंवा अर्ध्या तासाची स्थिती ही 8 वेळा येणार आहे, बरोबर. आणि म्हणून तिथून पुढे जर कॅल्क्युलेशन करायचे असेल आपल्याला, किंवा सगळ्यात सोपी मेथड कुठली, तर तुम्ही मांडणी करून घेऊ शकतात. बघा मांडणी करत असताना 9:15 सुरुवात कुठून केली आपण, 9:15 म्हणजेच 8 वाजून किती मिनिटांनी, 45 मिनिटांनी. थोडक्यात 9 वाजेची जी स्थिती येणार आहे तेव्हा किती टोल पडतील, 9. त्यानंतर 9:30 वाजता, 9:30 वाजता 1 टोल पडणार आहे, अर्धा तास झालाय. त्यानंतर 10 वाजता किती टोल पडलेले असतील तुमचे, 10 टोल पडलेले असतील, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ही 10:30ची स्थिती येणार आहे तेव्हा 1 टोल पडलेला असेल. त्यानंतर 11 वाजले जेव्हा असतील तेव्हा 11 टोल पडतील. 11:30ची जी स्थिती असणार आहे तेव्हा 1 असणार आहे. त्यानंतर 12 वाजले असतील तेव्हा किती टोल वाजणार आहे, ते 12 वेळा. त्यानंतर पुन्हा 12:30ची स्थिती येणार आहे मित्रांनो, ती येते 1 वेळा. त्यानंतर वाजणार आहे तुमचा 1, सो हा 1 आला. त्यानंतर पुन्हा 1:30 वाजणार आहे, 1:30 वाजण्याच्या स्थितीला पुन्हा एकदा टोल वाजेल. आता आलाय 2, हे येणार आहे 2 वेळा. त्यानंतर किती वाजले तुमचे 2:30, 2:30 साठी पुन्हा किती येणार आहे, 1 येणार आहे. पुन्हा 3 साठी 3 येणार आहे. पुन्हा 3:30 साठी एकदा वाजणार आहे. पुन्हा 4 साठी किती वाजणार आहे मित्रांनो, तो 4 वेळा. आणि त्यानंतर 4:30 वाजतील तेव्हा एकदा. तिथून पुढे 5 वाजताना वाजणार आहे, पण 4:45 पर्यंत आपली वेळ संपणार आहे. 4:45 ची वेळ जी होती म्हणजे 4:45 वेळ शेवटची होती. आता बेरीज जर केली तर 4 आणि 1 5, 6, 6 आणि 3 किती 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 15 आणि हे 2 किती आले 17, 17 आणि 10 27, 28, 29, 39 आणि हा 40, 40 आणि 10 50, 51 आणि 9 60. थोडक्यात एकूण टोलांची संख्या जर आपण बघितली तर ती किती येणार आहे, 60 येणार आहे. बघा हा प्रश्न अजून कमी वेळेत सोडवायचा असेल तर अंदाजे आपल्याला 7:45 ते 9:15 ते 5:45 पर्यंत एकूण 8 तास येतात. 8 तासांमध्ये जर अर्ध्या तासाच्या वेळा म्हटला तर बघा 1, 2, 3, 4, 5, त्यानंतर 6, 7 आणि किती 8 वेळा आलेली आहे. हे 8 आपण डिरेक्टली घेऊ शकतो. त्यानंतर 9 वाजण्याची स्थिती थोडक्यात किती रे, 9 अधिक 10 अधिक किती 11 अधिक 12, यासाठी क्रमागतचं सूत्र आपण वापरू शकतो. अधिक पुन्हा हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, यासाठी सुद्धा क्रमागतचं सूत्र वापरून आपण आपला वेळ वाचवू शकतो. हा होता तुमचा 18वा प्रश्न. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न
आज गुरुवार आहे, गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती, तर पुढील आठवड्यात शनिवारची कोणती तारीख येईल? बघा, आज कोणता वार आहे? गुरुवार दिलेला आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी मात्र कोणता वार होता? 3 फेब्रुवारी हा वार होता. बघा, मागच्या आठवड्यात सोमवार ज्या दिवशी होता त्या दिवशी आपण बघतो इथे सोमवार कधी होता मागच्या आठवड्यात? तर 3 फेब्रुवारीला होता, बरोबर. आणि म्हणून पुढच्या आठवड्यातील सोमवार जेव्हा असणार आहे तेव्हा तारीख काय असणार आहे? किती असणार आहे? 3 अधिक किती? 7. कारण 7 दिवसानंतर येणारा वार हा काय असतो? समान असतो. आता याच आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल हे आपल्याला काढायचंय. सोमवार नंतर कोणता वार? तर शनिवार. या शनिवारी काय तारीख असेल हे आपल्याला काढायचंय. सोमवार आणि शनिवार हे जर अंतर बघितलं आपण तर सोमवार नंतर शनिवार हा 5व्या दिवशी येतो. बघा, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 5व्या दिवशी येतोय. म्हणून 10 मध्ये कितीची वाढ होणार आहे? 5 ची होणार आहे. थोडक्यात 10 अधिक 5 15. शनिवारी तारीख जी असणार आहे ती असणार आहे 15 फेब्रुवारी. पर्याय क्रमांक 2 बी हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय. बघा, एका टेनिसच्या स्पर्धेत 8 खेळाडूंनी एकमेकांशी एकदाच सामना खेळल्यास किती सामने होतील? हा प्रश्न सलग प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो मित्रांनो. खेळाडूंची संख्या 8 आहे. हस्तांदोलनांसारखा हा प्रश्न आहे. टेनिसच्या खेळाडू स्पर्धा असू देत किंवा हस्तांदोलन असू दे यासाठी एकमेव सूत्र होतं, ते म्हणजे कुठलं? सोल्युशन फॉर दिस. बघा, किती सामने होतील? एकूण सामने काढावयाचे झाल्यास आपल्याला सूत्र कोणतं दिलेलं आहे? n गुणिले n-1 छेद 2. यांची किंमत जर आपण इथे घेतली तर ती होती 8. खेळाडू 8 होते म्हणून 8 गुणिले 8 वजा 1 7. छेदस्थानी किती आलाय? 2 आलाय. 2 चोक 8 7 चोक किती? 28. सामन्यांची संख्या जी असणार आहे ती किती असणार आहे? 28. आणि म्हणून उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 3 28. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जात नाही? हा प्रश्न अतिशय फसवा असतो. प्रश्न जर नीट वाचला नाही तर याचं उत्तर तुम्ही चुकवतात. कारण बऱ्याचदा विद्यार्थी गडबडीत खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो किंवा नाही हे न बघता इथवर प्रश्न वाचतात आणि लागलीच उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. येथे भाग जात नाही असा प्रश्न दिलाय. हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. येथे जर आपण नवाची कसोटी बघितली तर नवाची कसोटी आहे संख्येतील अंकांच्या बेरजेस. जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला देखील 9 ने पूर्ण भाग जातो. येथे आपण जर अंकांची बेरीज घेतली तर 3 अधिक 3 6 आणि 3 9. या 9ला 9 ने भाग जातोय म्हणजेच या संख्येला 9 ने भाग जाणार आहे. हे उत्तर असेल का? तर नाही. आपल्याला अशी संख्या शोधायची जिला 9 ने भाग जात नाही. येथे बघितलं आपण 3 अधिक 2 किती आलाय? 5 आणि 1 6 6 आणि 3 9. पुन्हा बेरीज 9 आली आहे, 9च्या पटीत आहे. पुन्हा येथे बघितलं आपण 3 अधिक 3 किती आलाय तुमचा? हा 6 आला आहे. आणि 6 अधिक 6 12 आणि 6 18 आलाय. या बेरजेला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जातोय. उत्तर हे नाही, हे नाही, हे नाही. याचाच अर्थ पर्याय एकच शिल्लक राहिला शेवटचा. उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4. मी यासाठी बेरजेत वेळ घालवणार नाहीये. आपण इथे वेळ असल्यामुळे बघून घेणार आहोत. इथे बेरीज जर बघितलं तर 5 आणि 4 9 9 आणि 2 11 11 अधिक 5 म्हटलं तर बेरीज किती येते? 17 येते. याला मात्र 9 ने पूर्ण भाग जात नाहीये. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. एक दूध संकलन केंद्र आपल्याला माहितीये डेअरी, गावाकडे डेअरी असते त्यात आपण दूध घालत असतो. या पद्धतीने या संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध, 805 लिटर गाईचे दूध आणि 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले जाते. बघा, 805 लिटर जे आहे ते गाईचं दूध येत आहे आणि म्हशीचं किती येत आहे? 915 लिटर येत आहे. त्यापैकी 1575 दुधाची विक्री केली. प्रश्न फसवा आहे. तर म्हशीचे किती लिटर दूध शिल्लक राहील? बघा, बऱ्याचदा आपण काय चूक करतो की एक दूध संकलन केंद्र गाईचं होतं 805, म्हशीचं होतं 915, दोघांची बेरीज केली, त्यातलं किती विकलं गेलं तर त्यातलं विकलं गेलं 1575. म्हणजे दूध शिल्लक राहिलं असेल ते उत्तर आपण येथे शोधावयास जातो. परंतु आपण प्रश्न नीट वाचला तर प्रश्न दिलेला आहे म्हशीचे किती लिटर दूध शिल्लक राहील. बघा, एकत्र केलेल्या दुधामध्ये म्हशीचं किती विकलं गेलंय हे आपल्याला स्पेसिफिक सांगितलं आहे का? जर ते सांगितलं असतं तर आपल्याला म्हशीचं किती लिटर दूध शिल्लक राहणार आहे हे काढता आलं असतं. परंतु येथे माहिती जी आहे ही अपूर्ण स्वरूपाची आहे म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 निश्चित सांगता येणार नाही. बघा, याचं उत्तर जे आहे ते आपल्याला सांगता येणार नाहीये. पर्याय क्रमांक किती? 4. कारण माहिती जी आहे ही अपूर्ण आहे. म्हशीचं किती दूध विकलं गेलंय हे निश्चितपणे सांगितलेलं नाहीये इथे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 23वा प्रश्न. हा प्रश्न
कन्फ्युजिंग आहे थोडा उत्तरांमध्ये, खरं तर मला गफलत वाटते. रमेशला गणित आणि इंग्रजीत सरासरी 81 गुण मिळाले. इंग्रजी व विज्ञानामध्ये सरासरी 78 गुण मिळाले. तसेच विज्ञान व गणितामध्ये सरासरी 98 गुण मिळाले. तर रमेशला किती गुण मिळाले असतील, असा हा प्रश्न आहे. बघा, माहिती जर आपण मांडणी केली या माहितीची, तर गणित आणि कोणता विषय मित्रांनो, इंग्रजी. गणित आणि इंग्रजीमध्ये जर आपण बघितलं तर त्याला सरासरी किती गुण मिळतात, 81 गुण मिळतात. याचाच अर्थ गणित आणि इंग्रजी यांची बेरीज केली तर 81 गुणिले 2 म्हणजेच किती, 162 मार्क्साला मिळणार आहेत. मी याला इक्वेशन 1 म्हटलो. त्यानंतर पुढची माहिती वाचली आपण इंग्रजी आणि विज्ञानमध्ये. हा होता इंग्रजी अधिक विज्ञान, या दोघांची बेरीज केली आपण तर ती किती येणार आहे, सरासरी गुण होते 78, एकूण विषयांची संख्या 2 म्हणून गुणिले 2 केला असता 16 च्या 1 बेसती 14 15. पर्याय क्रमांक 2 156 या दोघा विषयांमध्ये एकत्र गुण असतील. त्यानंतर विज्ञान अधिक काय केलाय आपण इथे, गणित केलाय. तर विज्ञान आणि गणिताची बेरीज घेतल्यास सरासरी गुण 98 होते, गुणिले 2 केला असता उत्तर येणार आहे 196. पर्याय क्रमांक किती, 3. आता बघा, आपल्याकडे माहिती जी आलेली आहे ती गणित आणि इंग्रजीसाठी 162 गुण, इंग्रजी आणि विज्ञानासाठी 156 गुण, विज्ञान आणि गणित जर बेरीज घेतली तर ती 196 येते. मी इक्वेशन 1, 2 आणि 3 या तिघांचीही बेरीज घेतोय. इक्वेशन नंबर 1 अधिक 2 अधिक 3 घेतलं असता गणित किती वेळा येणार आहे, 2 वेळा. इंग्रजी किती वेळा येणार आहे, 2 वेळा. विज्ञान किती वेळा येणार आहे, 2 वेळा. थोडक्यात हा 2 जर मी बाहेर घेतला तर यामध्ये गणित विषय अधिक इंग्रजी विषय अधिक विज्ञान विषय या तिघांची बेरीज दुप्पट येणार आहे. आणि ही बेरीज असणार आहे या तिघांची बेरीज. 6 अधिक 6 12, 12 आणि 2 किती आलाय हा 14. अच्छाला 1, 9 अधिक 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 किती आलाय 21. अच्छाला पुन्हा 2 आलाय, 2 आणि 1 3 4 आणि किती आलाय हा 5, 514. थोडक्यात गणित इंग्रजी विज्ञानची बेरीज करायची असेल तर या दोनाने इकडे भाग द्यावा लागणार आहे. थोडक्यात गणित इंग्रजीत अधिक विज्ञान या विषयात जर आपण गेलो तर 514/2 घेतला असता बेदुने 4, 1 उरलाय, बे पंचे 10, 1 उरलाय, बे साती 14. एकूण गुण जे असणार आहेत रमेशला मिळालेले ते असणार आहेत 257 गुण. पर्याय क्रमांक येथे दिलेला नाहीये. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न जो होता, गौरीजवळ 35 रुपये आहेत. गौरीजवळ किती रुपये आहेत मित्रांनो, 35 रुपये आहेत. या रकमेची अनुक्रमे 25 पैसे 50 पैसे व 1 रुपया अशा समान नाण्यात विभागणी करायची आहे आपल्याला. तर प्रत्येक किती समान नाणी घ्यावी लागतील. बघा, 25 पैशांची 50 पैशांची आणि 1 रुपयाची नाणी जी असणार आहे ती समान असली पाहिजे. म्हणजे मी जेवढी नाणी 25 पैशांची घेईल तेवढीच 50ची, तेवढीच कसली असली पाहिजे, 1 रुपयाची देखील असली पाहिजे. जर असं असेल तर यांची बेरीज जी होणार आहे ती किती रुपये होणार आहे, 35 रुपये होणार आहे. तर अशी किती समान नाणी घ्यावी लागतील. यासाठी आपण सोल्युशन बघूया. अशी जी नाणी आहेत समान नाणी, ही समान नाणी मी किती मानतोय, एक्स मानतोय. थोडक्यात समान नाण्यांची संख्या ही किती असणार आहे, एक्स असणार आहे. बघा आता 25 पैशांची जेव्हा 4 नाणी आपण एकत्र करू तेव्हा किती रुपया तयार होतो, 1 रुपया होतो. आणि म्हणून 25 पैशांपासून किती रुपये तयार होतील हे जाणून घेण्यासाठी मी या एक्स नाण्यांना कितीने भाग देणार आहे, 4 ने. कारण 25 पैशांची 4 नाणी एकत्र आल्यानंतर रुपये तयार झाले. अधिक 50 पैशांची 2 नाणी गोळा केली असता 1 रुपया तयार होतो. म्हणून एक्सला कितीने भाग देतोय मी, 2 ने भाग देतोय. अधिक 1 रुपयाचं नाणं मात्र 1 असतं म्हणून अधिक किती म्हटलंय मी, एक्स म्हटलंय. आता यांची बेरीज केली असता आपल्याला मिळणारे रुपये जे असणार आहेत ते किती असणार आहेत, 35 रुपये असणार आहेत. आपण एक्स नाणी असताना जर याला 4 ने भाग दिला तर आपल्याला रुपये मिळणार आहेत 25 पैशांच्या स्वरूपातील. याला 2 ने भाग दिला असता 50 पैशांच्या स्वरूपातील एकूण रुपये मिळणार आहेत. आणि हा 1 रुपया संबंधित नाणं. आणि म्हणून येथे आपण सोडत असताना सगळ्यांची जे छेद होता तो मी समान करून घेतोय. इथे 4 होता, इथे 4 होता, हा एक्स असणार आहे. या दोनाला 2 ने गुणलंय म्हणून तेव्हा 4 येतोय. म्हणून याला सुद्धा आपण कितीने गुणणार आहे, 2x. अधिक हा 4 होता, येथे 4x न गुणावं लागणार आहे. सॉरी, या एक्सला कितीने गुणणार आहे आपण, 4 न. हे उत्तर येणार आहे 35. x अधिक 2x 3x अधिक 4x 7x आलेला आहे. हा 7x छेद 4 बरोबर 35 येतोय. आणि म्हणून x ची किंमत काढायची असेल तर 35 गुणिले 4 छेद किती येणार आहे, 7. इकडे आलाय 7 1 7, 7 5 35, 5 चौक किती 20. एक्स बरोबर 20. थोडक्यात समान नाण्यांची संख्या जी होती ती होती 20. प्रत्येकी किती नाणी असणार आहेत, 20 नाणी असणार आहेत. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बघा, 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करणार आहेत.
मजूर किती आहेत मित्रांनो? 18 आहेत. 18 मजूर एक काम किती दिवसात पूर्ण करतायत? 15 दिवसात पूर्ण करतायत. आता मजुरांची संख्या कमी झालेली आहे. मजुरांची संख्या किती झाली आहे? 6 मजूर. जर बघा मजुरांची संख्या कमी केली तर ऑब्वियस आहे की दिवसांची संख्या काय होणार आहे? वाढणार आहे. एक राशी कमी केली असता दुसरी काय होते आहे? वाढत असेल तर हे चलन जे आहे ते कोणत्या प्रकारचं चलन असणार आहे? व्यस्त चलन. आणि व्यस्त चलनामध्ये आपण बघितलंय समोरासमोरील पदांचा गुणाकार घेतला जातो. जसा की 18 गुणिले 15 बरोबर हा 6 गुणिले किती येणार आहे? x येणार आहे. आणि म्हणून x ची किंमत काढण्यासाठी हा 18 गुणिले 15 छेद किती घेतोय मी? 6. 6 त्रिक 18, 15 त्रिक किती? 45 दिवस लागणार आहेत. उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 4 डी. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 व लसावी 490 दिला आहे, तर त्या 2 संख्यांची बेरीज किती असणार आहे? बघा येथे 2 संख्यांची काय काढायची? आपल्याला बेरीज करायची आहे. त्यासाठी 2 संख्या शोधणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी स्टेप्स काय होत्या त्या बघणार आहोत आपण. अशा पद्धतीचा प्रश्न थोडक्यात लसावी आणि मसावी दिला असेल आणि संख्या शोधायच्या असतील तर यासाठी या स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करत असतो? स्टेप फर्स्ट, लसावी आणि मसावी याची पट शोधायची असते. लसावी छेद मसावी घेतोय मी इथे. यांची पट काढून घेण्यासाठी मला या 490 ला या 14 ने भाग द्यावा लागणार आहे. 14 1 14, 14 त्रिक 42, 7 उरलाय 14 पंचे 70. किती आली आहे पट? 35 आलेली आहे. ही जी पट होती हिला आपल्याला स्प्लिट करावं लागणार आहे. थोडक्यात ही पट किती आलेली आहे? 35. हिला आपल्याला स्प्लिट करायचं आहे असामायिक अवयवांच्या गुणाकारामध्ये. 35 चे असामायिक अवयव गुणाकार म्हणजे काय? तर 35च्या अशा 2 अवयवांचा गुणाकार ज्यांमध्ये भाजकांमध्ये कॉमन काय येणार आहे? फक्त 1 येणार आहे. आणि म्हणून 35 चे असे असामायिक अवयव येत आहेत 5 गुणिले 7. आता स्टेप तिसरी, ज्यामध्ये आपल्याला लहान संख्या काढण्यासाठी लहान संख्या बरोबर यातील कोणता अवयव घेतो आपण? लहान अवयव घेतो. लहान अवयव किती आहे? 5 आहे. 5 गुणिले किती घेणार आहोत आपण? त्याचा मसावी. मसावी किती येतो रे? 14 येतो. 14 पंचे 70. त्याच पद्धतीनं मोठी संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर मोठी संख्या काढण्यासाठी यातला मोठा असामायिक अवयव तो किती होता? 7 होता. हा 7 गुणिले किती घेतला आपण? 14. 14 7 98. आणि आता दोघांची काय सांगितली होती? आपल्याला बेरीज सांगितली होती. म्हणून या दोघांची बेरीज जर आपण घेतली तर हा आलाय 8 आणि 9 अधिक 7 येतोय 16. सो बेरीज येणार आहे 168. पर्याय क्रमांक किती? 3. बघा येथे आपण यानंतर तो शॉर्टकट पण घेऊ शकतो. लहान संख्या किती पटीत असणार आहे? 5 पटीत असणार आहे. मोठी संख्या किती पटीत असणार आहे? 7 पटीत असणार आहे. त्यामुळे त्यांची बेरीज जी असेल ती 7 अधिक 5 म्हणजेच किती पटीत असणार आहे? 12 पटीत असणार आहे. कशाच्या? मसावीच्या. म्हणून यांची बेरीज घेण्यासाठी हा 5 अधिक 7 गुणिले डायरेक्टली काय केला असता मी? हा 14. थोडक्यात 12 गुणिले 14 हा गुणाकार जर आपण घेतला तर याचं उत्तर देखील 168 येत आहे. हे लिखाण जे आहे हे आपल्या इथे वाचणार आहे. पर्याय क्रमांक किती? 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 27वा प्रश्न. घड्याळामध्ये 2 वाजून 15 मिनिटे झाल्यास मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 2 वाजून किती मिनिटं झालेली आहेत? 15 मिनिटं झाली आहेत. तर मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोन होईल? आपण यापूर्वी सुद्धा सूत्र बघितलेली आहेत. असं गणित सोडवत असताना आपण कुठल्या सूत्राचा वापर करतो? यस, 30h वजा 11/2 m, ज्यामध्ये h म्हणजे काय? तर तास आणि m म्हणजे काय? मिनिट. बघा घड्याळात 2 वाजून किती मिनिटं झाली आहेत? 15 झाली आहे. हा आला h आणि याची किंमत आहे m. त्यानंतर आपण बघणार आहोत 30 गुणिले 2 वजा 11/2 गुणिले किती घेतलाय मी इथे? हा 15 घेतलाय. बघा 30 गुणिले 2 म्हटलं तर उत्तर येतंय किती? 60 वजा या 2ने जर याला भाग दिला किंवा 15ने याला भाग द्यायचा म्हटलं आपण तर बघा इथं 2 1 2 हा किती येतोय तुमचा? 2 7 14, 1 उरला 2 पंचे 10. 11 गुणिले 75 म्हटलं तर 11 5 55, 5ला 5, 11 7 77 अधिक 5 82 येणार आहे. उत्तर येणार आहे 82.5. 82.5 आणि 60 मध्ये या 60 मध्ये फरक किती पडलाय? तर 12.5 डिग्रीचा फरक पडलेला आहे. उत्तर येणार आहे 22.5 किंवा 22.1/2. आपल्याला उत्तर कशा स्वरूपात दिलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी मध्ये हे उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघाल. खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही तसेच संयुक्त संख्याही नाही? मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही हे आपण बघलो आहे. यापूर्वी आपण हे शिकलो आहोत. डेफिनेशनचा विचार करता आपल्याला लक्षात येतं की 1 ही अशी संख्या आहे की जी मूळ पण नाही आणि काय? संयुक्तही नाही. थोडक्यात काय? तर या प्रश्नाचं उत्तर जे येणार आहे ते काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1.
यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. संख्येच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आपल्याला येथे हे गोल दिलेले आहेत. गोलाच्या आत एक संख्या दिली, त्याच्या अवतीभोवती या पद्धतीनं चारही बाजूंना काही संख्या लिहिलेल्या आहेत. आपण बघतोय की येथे असणाऱ्या संख्या आणि मध्ये असणारी ही संख्या जी असणार आहे याच्यातील संबंध आपल्याला शोधायचा आहे. व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर इथे बघा, समोरासमोरील अंकांचा गुणाकार, थोडक्यात हा 6 आणि हा 3, मी याचा गुणाकार घेतलाय. 6 गुणिले 3 अधिक या दोघांचा मी आता बेरीज घेतो आहे. 4 अधिक किती घेतलाय मी? हा 2 घेतलाय. सो 6 अधिक 3 किती येतोय मित्रांनो? साहित्रिक 18 अधिक 4 आणि 2 किती येतोय? 6. 18 अधिक 6 म्हटलं तर उत्तर किती येतंय? 24 येतंय आणि ते हा 24 दिलेला होता. त्याच पद्धतीनं 9 गुणिले 1, 9 गुणिले 1 किती येतोय तुमचा? हा 9 अधिक या दोघांची मात्र आपण बेरीज घेणार आहोत. 5 आणि 3 किती आलाय? 8 आलाय. 9 अधिक 8 ची बेरीज किती आली आहे? 17, जो की मध्ये दिलेला अंक होता. याच पद्धतीनं येथे जर बघितलं तर 7 चोक 28 या दोघांचा गुणाकार घेतला असता 28 येतोय. अधिक 6 आणि 2 जर 8 म्हटलो आपण, 28 आणि 8 किती येत आहे? 36. मध्ये दिलेला अंक 36 होता. आणि सेम थिंग याबाबत जर आपण केली तर 8 त्रिक किती येतोय? हा 24 येतोय. अधिक 4 अधिक 2 घेतला असता उत्तर येतंय 6. 24 आणि 6 ची बेरीज येते 30. सो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. 2014 या वर्षीचा नाताळ गुरुवारी आला होता, तर 2016 या वर्षीचा बालिका दिन कोणत्या दिवशी आला? नाताळ हा कुठल्या तारखेला येतो किंवा बालिका दिन हा कुठल्या तारखेला येतो, या गोष्टी जर इथे माहित नसतील तर आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही. बघा, नाताळ येतो 25 डिसेंबरला, म्हणून मी लिहून घेतो इथे 25 डिसेंबर रोजी. कोणता वार होता मित्रांनो? गुरुवार होता. 25 डिसेंबर कधी? 2014 साली. त्यानंतर आपल्याला विचारलेला दिवस जो आहे तो बालिका दिन आहे. बालिका दिन येतो 24 जूनला, सॉरी 24 जानेवारीला येतो. 24 जानेवारी कधी? 2016 चा दिवस आपल्याला काढावयाचा आहे. तर 2016ला 24 जानेवारीला कोणता वार असेल? बघा, 25 डिसेंबर ते पुढे 25 डिसेंबर पुन्हा 2015 जर आपण म्हटलो तर 14 हे लीप वर्ष नाहीये, हे साधारण वर्ष आहे. म्हणून पुढचा वार जो येणार आहे सेम तारखेला 25 to 25 तो गुरुवारचा एक दिवस पुढे जाईल. म्हणजेच येथे वार जो येणार आहे तो किती येणार आहे? शुक्रवार. आता 2015 म्हणजे 25 डिसेंबर 2015 नंतर पुढे किती दिवस शिल्लक राहतात? तर बघा, 25 डिसेंबर नंतर पुढची दिवस जर आपण मोजली तर 6 दिवस शिल्लक राहतात. तिथे ही एक्स्ट्राची 6 दिवस. त्यानंतर 1 जानेवारी ते 24 जानेवारी 2016 पर्यंत किती दिवस शिल्लक राहतात? तर 24 दिवस. थोडक्यात एक्स्ट्राची पुढे किती दिवस मोजायचे आहेत आपल्याला? 30. आता आपल्याला माहिती आहे की दर 7 तारखेनंतर म्हणजे दर 7 दिवसांनी येणारा वार काय असतो? समान असतो. म्हणून या एक्स्ट्रा दिवसांना या 30ला मी 7 ने भाग देतोय. 7 चोक 28. एक्स्ट्रा दिवस किती उरलेले आहेत? तर 2 दिवस एक्स्ट्रा उरलेले आहेत. म्हणून 24 जानेवारी 2016 ला येणारा वार हा शुक्रवार पासून पुढे किती दिवस येणार आहे? 2 दिवस पुढे. शुक्रवार नंतर येणारा पुढचा वार आहे शनिवार आणि शनिवार नंतर वार येणार आहे रविवार. म्हणून या तारखेला येणारा वार होता रविवार. असणार याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढचा प्रश्न बघाल, पहिल्या व दुसऱ्या पदाचा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या पदाचा देखील आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी तसाच येणाऱ्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, आपल्याला दिलेला आहे चंद्र बरोबर 27 दिवस म्हटलंय, तर पृथ्वी बरोबर किती? इमिजिएट याचा विचार केल्यानंतर बरेचसे विद्यार्थी पटकन याचं उत्तर 365 दिवस लिहून मोकळे होणार आहेत, पण इथे नीट विचार करावा लागणार आहे. चंद्राला स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती देखील फिरण्यासाठी लागणारा कालावधी किती दिवसांचा होता? 27 दिवसाचा होता. पृथ्वीला मात्र सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी 365 किंवा 366 निश्चितपणे सांगता येत नाही, कारण लीप वर्ष असतं 366 दिवसांचं. आणि त्यानंतर आपण जर म्हटलो तर स्वतःभोवती मात्र फिरायला किती दिवस लागतो? फक्त 1 दिवस लागतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे यापैकी नाही. त्याचं उत्तर आपल्याला निश्चित सांगता येणार नाहीये. म्हणून पर्याय किती घेतलाय मी इथे? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. त्यानंतर आपण प्रश्न सोडवणार आहोत. पुढचा प्रश्न 32वा. डिक्शनरी हा शब्द जर या अंकसमूहासारखा लिहिला जात असेल तर ऑर्डिनरी हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा, येथे आपल्याला
मालिकेची गरज भासत नाहीये, कारण अंकांची संख्या एकूण अंक 10 आहेत आणि अक्षर सुद्धा किती आहेत? 10 आहेत. जेव्हा अक्षरांची आणि अंकांची संख्या समान समान असते तेव्हा शक्यतो हा प्रश्न कसा सोडवला जातो, तर प्रत्येक अक्षरासाठी एक निश्चित अंक इथे दिलेला असतो. जसं की डी साठी काय आलाय? 1 आला आहे. यामध्ये जर आपण अक्षर बघितली अजून तर आय साठी किती होता मित्रांनो? 2 होता आणि पुन्हा आय पाचवं अक्षर जे आहे ते काय दिलेलं आहे? 2च दिलेलं आहे. आणि यावरून मग आपण ऑर्डिनरी या शब्दासाठी काय संकेत येईल हे लिहिणार आहोत. ओ साठी येणारा नंबर जो असणार आहे तो आपण बघतोय ओ. 1 2 3 4 5 आणि 6वा, हे 5 आणि हा 6वा. उत्तर येणार आहे खाली किती? 5. ओ साठी 5. त्याच पद्धतीनं आर साठी म्हटलो तर किती अंक येणार आहे? 8 येणार आहे. शेवटून दुसरा हा 8. डी साठी किती येणार आहे? 1 येणार आहे. 5 8 1. 5 8 1 कुठे दिलेला आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिला आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. मी पूर्ण शब्द शोधत बसत नाहीये. वेळेची बचत करायची असेल तर आपली नजर नेहमी कुठे असली पाहिजे? पर्यायांवर असली पाहिजे. आणि यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय 33वा प्रश्न बघणार आहोत. 1260 रुपयास गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला. गाय 1260 रुपयांना खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी पुन्हा 140 रुपये खर्च झालेला आहे. थोडक्यात गाय घरी जेव्हा आलेली आहे तेव्हा तिची जी किंमत होती ती 1260 अधिक 140 आपल्याला घ्यावी लागणार आहे. थोडक्यात गायीची किंमत जर आपण म्हटलो तर 1260 तिची मूळ खरेदी आणि तिला घरी आणण्यासाठीचा खर्च जो होता तो सुद्धा आपल्याला यात मिसळावा लागणार आहे. 1260 अधिक 40 जर म्हटलं आपण तर उत्तर येत आहे 1400 रुपये. थोडक्यात ती गाय जी होती ही 1400 रुपयांना घरी आणलेली आहे. पुढे ती गाय विकली, त्यामुळे 15% काय झालाय? नफा झालेला आहे. व ती गाय किती रुपयास विकली गेली असेल असा प्रश्न विचारलेला आहे. नफा किती झालाय? 15%. थोडक्यात काय रे? 100 रुपयाची गाय 115 ला विकली गेलेली आहे. बरोबर. खरेदी किंमत 100 रुपये असताना गाय किती रुपयांना विकली गेली आहे? 115 ला. आता खरेदी किंमत जर 1400 रुपये असेल तर गायीची विक्री किंमत किती असणार आहे? आणि म्हणून x बरोबर 1400 गुणिले 115 घेतलाय हा. छेदस्थानी किती येणार आहे? हा 100. 2 शून्य 2 शून्य गेले. 14 याला गुणणार आहोत. 14 पंचे 70. अच्छाला 7. 14 1 14 आणि 7 21. अच्छाला किती आलाय? 2. 14 1 14. 14 आणि 2 किती येणार आहे? 16. सो गायीची किंमत, विक्री किंमत जी असणार आहे ती असणार आहे 1610 रुपये, जे की दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 34वा प्रश्न. मी मनात एक संख्या धरली. मी कोणती संख्या धरली माहिती का मला? बिलकुल माहित नाहीये. मनात एक संख्या धरली होती, तिच्यामध्ये किती मिसळलेत? 20 मिसळलेत. त्यानंतर आलेल्या बेरजेला 5 ने भागलं तेव्हा उत्तर किती आलेलं आहे? 12 आलेलं आहे. समीकरणाची मांडणी करत असताना आपल्याला येथे काही गोष्टी मानून घ्याव्या लागणार आहेत. सोल्युशन फॉर दिस. मला ती संख्या माहिती नव्हती. संख्या मला माहिती आहे का? तर नाही. म्हणून ती संख्या जी असणार आहे ती मी मानून घेतोय. ती संख्या मनात जी धरली होती ती संख्या मी किती मानली आहे मित्रांनो? x मानली आहे. आता बघा, या x मध्ये किती मिसळले? 20 मिसळले. या x मध्ये मी मिसळलेले 20. संख्या तयार झाली आहे x अधिक 20. व आलेल्या बेरजेला, या ज्या बेरजेला कितीने भाग दिलाय? 5 ने भाग दिलाय. थोडक्यात या बेरजेला 5 ने भाग दिला असता उत्तर किती येत आहे? उत्तर येत आहे 12. हा घेतला मी 12. समीकरण तयार झालेलं आहे. असं असेल तर ती संख्या मला ओळखायची आहे. x ची किंमत करण्यासाठी पहिल्यांदा या 5ला मी इकडे गुणिले करून घेणार आहे. हा आला x अधिक 20 जो की कंसात होता. त्यानंतर 12 गुणिले 5. 12 पंचे किती आलाय? 60 आलेला आहे. सो x अधिक 20 ची किंमत किती झाली मित्रांनो? 60. आणि म्हणून x ची किंमत करण्यासाठी अधिक 20 जेव्हा मी इकडे घेईल तेव्हा 60 वजा 20 घेतल्यावर उत्तर किती येणार आहे? 40 येणार आहे. x चं उत्तर आलंय 40. ती संख्या होती 40. पर्याय क्रमांक 2. यानंतर बघतोय आपण प्रश्न 35वा. आपल्याला पदावली दिलेली आहे. पदावली सोडवत असताना आपल्याला कंचे भागू बेव हा नियम वापरावा लागतो. थोडक्यात काय, तर कंसातली जी काही पदावली असणार आहे ती सर्वप्रथम सोडून घ्यावी लागणार आहे. बघाल येथे आपण सोडून घेण्यासाठी सर्वप्रथम मी आतला कंस सोडवणार आहे. 40 वजा 20 चा उत्तर येत आहे 20. पुन्हा भागिले किती आलाय? हा तुमचा 5 आलेला आहे. अधिक किती येतोय? हा 4 येतोय. त्यानंतर 20 भागिले 5 किती येतोय तुमचा? हा 4 येतोय. गुणिले हा येणार आहे 12. हा कंस ॲज इट इज. अधिक किती आलाय? 4. मग गुणाकाराची क्रिया 12 चोक 48. अधिक किती येणार आहे? हा 4.
थोडक्यात उत्तर शेवटी किती आलं आहे? 52 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढचा प्रश्न जो आहे 1 किलोबाईट म्हणजे किती? हा प्रश्न खरं तर कम्प्युटरशी संबंधित प्रश्न आहे. आपण बघूयात. ठीक आहे, याचं उत्तर किती येणार आहे? 1 किलोबाईट म्हणजे किती रे? 1024 बाईट्स. पर्याय क्रमांक किती? 3 सी येणार आहे याचं उत्तर. 1024 बाईट्स. त्यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 37वा. ए व बी ही सी ची अपत्ये आहेत. ए हा सी चा मुलगा आहे, परंतु सी हे बी चे वडील नाहीत, तर ए व सी यांचे नाते काय? सी जी व्यक्ती आहे, बघाल ही जी सी व्यक्ती आहे तिला 2 अपत्य आहेत, ए आणि कोण? बी. तर ए जो आहे हा कोण आहे? मुलगा आहे सीचा. मात्र या बी विषयी अशी काही माहिती दिलेली नाहीये. परंतु सी जी आहे, ही सी व्यक्ती जी आहे हे बी चे वडील नाहीत. सीचा अपत्य कोण? बी आणि ए, परंतु सी मात्र बी चे वडील नाहीत. याचा अर्थ काय? सी जी असणार आहे ही या बी ची कोण असणार आहे? आई असणार आहे. थोडक्यात ए आणि बी ची सी काय झाली आहे? आई झाली आहे. प्रश्नात विचारलेला आहे तर ए व सी चे यांचे नाते काय? ए झाला मुलगा आणि सी काय झाली? आई. पर्याय जर आपण बघितला तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 मुलगा व आई. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सूरजने बँकेकडून 3600 रुपये दर साल दर शेकडा 12.5% दराने कर्ज घेतले आहे. 2.5 वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागणार आहेत? बँकेला जे आपण पैसे परत करत असतो ते पैसे म्हणजे फक्त व्याज नव्हे तर मुद्दल अधिक व्याज. थोडक्यात रास ही जी रक्कम येणार आहे ही आपल्याला बँकेला परत करावयाची असते. या उदाहरणामध्ये आपल्याला मुद्दल जे आहे ते दिलेलं आहे. मुद्दल बघूयात आपण. मुद्दल किती दिलाय? 3600 रुपये दिलेला आहे. मुद्दल पी अक्षराने दाखवतो आपण 3600 रुपये. त्यानंतर दर साल दर शेकडा दर आपण आर या अक्षराने दाखवत असतो. 12.1/2. मी याला साधारण पूर्णांकात बदलणार आहे. 12×2 = 24 अधिक 1 25 किती आलाय? 2. गुणाकार पुढे सोपे व्हावेत म्हणून हे रूपांतरण आपण करून घेतलंय. त्यानंतर मुदत जी होती, मुदत आपण दाखवत असतो एन, ती आलेली आहे 2.1/2. याला देखील बेदने 4 आणि 1 5/2 वर्ष ही होती मुदत. हे होतं तुमचं दर जे टक्क्यात लिहिलेलं असतं आणि हे होते रुपये मुद्दल. यावरून सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजेच काय? सिंपल इंटरेस्ट. एस आय बरोबर सूत्र आहे पी गुणिले आर गुणिले एन छेदस्थानी 100. किंमत टाकणार आहोत आपण. हा आलाय तुमचा 3600 रुपये गुणिले 25/2 आला आहे इथे गुणिले पुन्हा किती आलाय तुमचा? 5/2 छेदस्थानी आलाय हा 100. 1 2 1 2 बे 1 बे हा 18 दुने 36 पुन्हा बे 1 बे हा 9 दुने 18 9 गुणिले किती आलाय तुमचा? 5 9 5 45 पुन्हा गुणिले किती आलाय हा? 25. गुणाकार घेतला असता 25 5 25 असे. चला किती आलाय तुमचा? 12 आलेला आहे. आणि 25 गुणिले 4 घेतला असता उत्तर येते 100. 100 अधिक 12 112 येणार आहे. हे झालं तुमचं सरळ व्याज. सरळ व्याज आल्यानंतर बँकेला परत करावयाची जी रक्कम असते ती असते रास, जी काढली जाते मुद्दल अधिक सरळ व्याज. मुद्दल किती होतं मित्रांनो? 3600 रुपये होतं अधिक त्याचं व्याज झालेला आहे किती? 1125 रुपये. आणि हा खाली आलाय 5 आलाय 2 यालाय 7 आणि 3 अधिक 1 किती येतोय? 4 येतोय. सो बँकेला परत करावी लागणारी रक्कम किती असणार आहे? तर 4725 रुपये. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. एका गावची लोकसंख्या 5000 होती. दरवर्षी त्यामध्ये 15% वाढ झाल्यास 5 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल? बघा मित्रांनो, या 5 वर्षांवर माझं जेव्हा लक्ष जात आहे तेव्हाच मी ठरवून घेतलेलं आहे की हा प्रश्न मी लगेच सोडवणार नाहीये, कारण हा वेळ खाऊ प्रश्न असणार आहे. येथे 5 वर्ष लिहिलेलं आपल्याला 5 वर्षानंतरची लोकसंख्या काढायची आहे. बघूयात आपण याची मांडणी कशी असते. हा लोकसंख्या वाढीचा प्रश्न आहे. एका गावची लोकसंख्या जी होती ती किती होती? पी होती. असं मानून घेऊयात आपण. पी बरोबर किती आलेला आहे? हा 5000 लोकसंख्या होती. हे आपण लिहून घेतलंय. दरवर्षी त्यात होणारी वाढ म्हणजेच दर जो आहे रेट तो किती आहे मित्रांनो? 15% आहे. तर साधारणतः एन म्हणजेच 5 वर्षांनी त्याची मुदत किती होणार आहे आपल्याला विचारलंय. 5 वर्षानंतर लोकसंख्या किती असणार आहे? यांची किंमत 5 आली आहे. तर 5 वर्षांनी किती लोकसंख्या असेल यासाठी आपल्याला हे सूत्र दिलेलं आहे, जे की लिहिलं जातं पी गुणिले कंसात 1 अधिक हा आर छेद किती असतो? 100 आणि रेस टू किती असतो? एन. हा एन म्हणजेच काय झाला तुमचा? 5 झाला. ठीक आहे. किंमत टाकूयात आपण. पी ची किंमत आली आहे तुमची 5000
गुणिले हा 1 कंसात लिहिलाय मी अधिक हा 15 छेद किती आलाय तुमचा 100 आणि त्याचा घात किती आलाय 5वा घात आलाय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा प्रश्न मी लगेच न घेता नंतर का सोडवणार आहे, कारण याला लागणारा वेळ आलाय तुमचा 5000 गुणिले त्याला भाग दिला 5 त्रिक 15 5 चोक 20 20 गुणिले 1 20 एक 20 अधिक 3 हा 23 छेद किती येतोय 20 आणि हा 23 छेद 20 चा कितवा घात शोधायचा आपल्याला 5, जे की जिकिरीचं होणार आहे. जेव्हा आपल्याकडे वेळ असेल अशा प्रश्नासाठी आपण किमान शेवटची 5-10 मिनिटं राखून ठेवणार आहोत, जेणेकरून गुणाकाराला लागणारा वेळ हा कितीही गेला तरी याचं उत्तर आपण शोधणार आहोत. हा गुणाकार केला असता तुम्हाला लक्षात येईल की हा येतोय 5000. हे प्रश्न सोडत असताना नॉर्मली 23 छेद 20 गुणिले 23 छेद 20 या पद्धतीनं आपण हा किती वेळा करणार आहोत 5 वेळा लिहिणार आहोत आणि मग गुणाकार अंती जे उत्तर येत आहे ते पॉइंट मध्ये येत आहे, पण ते या ऑप्शनच्या जवळ असणार आहे. याचं उत्तर येणार आहे 10,056 रुपये. सॉरी 10,056 ही लोकसंख्या असणार आहे साधारणतः 5 वर्षांनंतर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत 43वा. बघा येथे प्रश्न जो दिलेला आहे तो अपूर्णांकातील संख्यांची बेरीज आणि वजाबाकी दिली आहे. पदावलीमध्ये बेरीज आणि वजाबाकी ही दोनच चिन्ह आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की बेरीज आणि वजाबाकी ही दोनच चिन्ह असतील तर वजाबाकी आधी की बेरीज आधी हा विचार न करता क्रमानं या गणिताला आपण सोडवणार आहोत. बघा जसं की मी येथे हा 0.32 अधिक 3.72 यांची बेरीज प्रथम घेतोय. 2 आणि 2 4 7 अधिक 3 10 आलाय. ह्याच्याला 1 याचं उत्तर आलंय 4.04. त्यानंतर पुढची संख्या जी होती वजा 0.94 मी हा यातनं वजा करणार आहे. 4 4 गेला 0 10 9 गेला 1 ह्याच्याला 1 आला 4 1 गेला 3 पॉईंटच्या खाली पॉईंट. उत्तर येणार आहे 3.10. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर ठरत आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 44. 19 23 29 33 आणि 37 यातील गटात न बसणारी संख्या ओळखा. संख्यांकडे बघितल्या आपल्या लक्षात येत आहे की 19 त्यानंतर 23 त्यानंतर 29 आणि त्यानंतर 37 या संख्या सगळ्या कुठल्या आहेत तर मूळ संख्या आहेत. 33 ही मात्र मूळ संख्या नाहीये, म्हणून गटात न बसणारी संख्या म्हणजेच असणार आहे पर्याय क्रमांक सी 33. त्यानंतर पुढचा प्रश्न 45वा. क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती. संख्या जर क्रमवार असतील तर मध्यभागी येणारी संख्या ही त्या संख्यांची काय असते रे सरासरी असते. बघा येथे क्रमवार 5 संख्या होत्या, याचा अर्थ मध्यभागी येणारी तिसरी संख्या असणार आहे आणि ती संख्या म्हणजेच या 5 संख्यांची काय असणार आहे सरासरी असणार आहे. सोल्युशन फॉर दिस मधली संख्या मधोमध येणारी संख्या जी असणार आहे ती असणार आहे यांची सरासरी. आता सरासरी काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे. सरासरी म्हणजे काय अंकांची बेरीज किती होती ती 40 आणि एकूण संख्या किती होता तो 5 याने भाग दिला असता उत्तर येत आहे 8. मध्यभागी संख्या जी येणार आहे ती असणार आहे 8. पर्याय क्रमांक 3 सी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न बघाल हा प्रश्न पुन्हा अक्षरमाला आणि त्यांच्या स्थानांशी संबंधित प्रश्न आलेला आहे. जर पेन बरोबर 35 आहे, बॉल पेन बरोबर 62 आहे तर पेपर बरोबर किती येणार आहे. अक्षरांची आणि अंकांची संख्या असमान, 3 अक्षर 2 अंक एवढी सारी अक्षर जवळजवळ 7 अक्षर आहेत आणि अंक मात्र किती आहेत 2 आहेत. तेव्हा हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला या स्थानांचा विचार करावाच लागतो. जसं की मी इथे बघितलं पीचा नंबर किती होता मित्रांनो. या पीचा नंबर जर आपण बघितला तर तो किती येतोय 16 येतोय. अधिक हा ई जर म्हटला तर त्याची बेरीज किती येते 5 येते. अधिक एनचा नंबर म्हटलो मी तर किती येतोय तो 14 येतोय आणि याची बेरीज जर आपण घेतली तर ती किती येते 35. थोडक्यात दिलेल्या अक्षरांच्या स्थानांची बेरीज घेतली असता आपल्याला ही संख्या प्राप्त झालेली आहे. सेम गोष्ट इथे सुद्धा होणार आहे. त्यानंतर पेपरसाठी जर आपण म्हटलो तर पेपरसाठी हा होता 16, हा होता अधिक किती 1, या पी साठी अजून पुन्हा किती आलाय 16, अधिक ईचा नंबर किती आहे 5, अधिक आर जो होता त्याचा नंबर किती होता 18 होता. या सगळ्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. 16 1 16, 16 2 32, 32 अधिक 18 जर म्हटलं तर 50, हा 55 आणि एक किती येतोय 56. याची बेरीज येणार आहे 56. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. ए हा बी पेक्षा ठेंगणा आहे. बघा या पद्धतीचा प्रश्न हा बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलेला आहे. हा प्रश्न रायगडमध्ये सुद्धा विचारला गेला होता अशाच पद्धतीचा. ए हा बी पेक्षा ठेंगणा आहे, सी हा ए पेक्षा ठेंगणा आहे,
ई हा सर्वात ठेंगणा आहे, डी हा सी पेक्षा ठेंगणा आहे. सर्वजण उंचीप्रमाणे एका रांगेत उभे केले तर मध्यभागी कोण असणार आहे? ठीक आहे, तर बघा ए हा बी पेक्षा ठेंगणा आहे. हा ए जो येणार आहे हा निश्चितच बीच्या खाली येणार आहे. ठीक आहे, आता सी हा ए पेक्षा ठेंगणा आहे. सी ए पेक्षा ठेंगणा म्हटल्यावर तो अजून खाली आलाय. ई हा सर्वात ठेंगणा आहे, सर्वात खाली कोण येणार आहे? ई येणार आहे. डी हा सी पेक्षाही ठेंगणा आहे. डी जो होता हा सी पेक्षा ठेंगणा म्हणजे डी इथे येणार आहे. बघा या 5 विद्यार्थ्यांना जर आपण रांगेत उभं केलं तर सगळ्यात उंच जो येतो आहे तो कोण येतोय? बी येतोय. आणि सगळ्यात ठेंगणा कोण येतोय? ई येतोय. आपल्याला विचारलेला आहे तर मध्यभागी कोण येणार आहे? मध्यभागी कोण आलाय? मग हा सी आलाय. पर्याय क्रमांक सी उत्तर आलाय, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय. बघा, ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाते? मीटर विचारलेलं आपल्याला इथे. तर 72 किलोमीटर आपल्याला कशात बदलायचं मित्रांनो? मीटर मध्ये बदलायचं आहे. ताशी 72 किलोमीटर वेग होता, एका सेकंदात गाडी किती मीटर जाणार आहे? किलोमीटर टू मीटर कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती होतं. बघा, 72 किलोमीटरला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला गुणिले 518 काय द्यावा लागतो? थोडक्यात 518 याला गुणावं लागतं. बरोबर आपल्याला मिळणारं उत्तर जे आहे ते मीटर मध्ये मिळणार आहे. 18 × 18, 18 × 72, 4 × 5 म्हटलं असता त्यानंतर किती झालेलं आहे? 20 मीटर प्रति सेकंद. थोडक्यात एका सेकंदात किती अंतर जाणार आहे ती गाडी? तर 20 मीटर अंतर जाणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न. 2 बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे, तर लहान बहिणीचे वय किती वर्षे आहे? बहिणींच्या वयाचं गुणोत्तर किती दिलंय आपल्याला? 4:7 दिलेलं आहे. 4:7. लहान बहीण जर म्हटली तर तिचं वय किती येणार आहे? 4x. आणि मोठी बहीण जर म्हटली तर तिचं वय किती येणार आहे? मग 7x येणार आहे. ठीक आहे, यांच्या वयांची बेरीज किती आहे मित्रांनो? 55 वर्षे. समीकरण काय मिळतंय आपल्याला? 4x अधिक 7x बरोबर 55. 7 आणि 4 11x बरोबर 55. आणि म्हणून x बरोबर किती मिळणार आहे आपल्याला? 55/11. 11×5 55. x ची किंमत 5 आली आहे. आपल्याला विचारलेलं आहे लहान बहिणीचं वय किती आहे? लहान बहीण जी होती तिचं वय होतं 4x. आणि म्हणून 4x बरोबर 4 गुणिले x ची किंमत 5 टाकली आपण. 4×5 20 वर्ष हे असणारे लहान बहिणीचं वय. पर्याय क्रमांक 1. हे जर मोठ्या बहिणीचं वय विचारलं असतं तर उत्तर आलं असतं 7×5 35 वर्ष. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न जो आहे तो बघा, 80 गुणांचे परीक्षेमध्ये 80% गुण मिळाले. परीक्षा किती मार्क्सची होती? 80 गुणांची होती. त्यात किती मिळाले? 80%. थोडक्यात या परीक्षेत किती गुण मिळाले असतील हे आपल्याला काढायचंय. बघा, परीक्षा जी होती ती 80 गुणांची होती. आता 80चे 80% आपल्याला काढावे लागणार आहेत. सोल्युशन 80चे किती टक्के? 80% मला काढायचे आहेत. म्हटलं 80 चे म्हणजे गुणाकार, 80% म्हटल्यावर 80चे किती त्याला? हा 100. 2 शून्य 2 शून्य गेलेत. 8×8 64. 64 गुण या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला मिळालेले असणार आहेत. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न 51वा प्रश्न. गटात न बसणारं पद कोणतं असणार आहे? आपल्याला इथे 4 पर्याय दिले आहेत. यातला एक जो गट असणार आहे, एक जे पद असणार आहे या गटात बसणार नाहीये. बघूयात आपण व्ही, आर आणि एस. इथे जर आपण बघितलं तर हा व्ही, त्यानंतर येतोय एस, त्यानंतर काय येतोय तुमचा आर येतोय. थोडक्यात व्ही आणि एस मध्ये कितीचा गॅप आहे? 2चा. आणि एस आणि आर मध्ये बिलकुल गॅप नाहीये. आणि म्हणून व्ही नंतर एस, व्ही नंतर एस गॅप कितीचा? 2चा. आपण कुठे चाललोय? मागे चाललोय, उलट पद्धतीने चाललोय, म्हणून मी -2 घेतला. एस नंतर मात्र आर लगेचच आहे. एस आणि आर मध्ये गॅप 0चा आहे, तो मात्र एस नंतर आर म्हणजेच काय? मागे जातोय आपण. याच पद्धतीनं एल नंतर आय नंतर काय येणार आहे तुमचा? आता एफ येणार आहे. हा होता तुमचा आय. आपण मागे चाललो आहोत, 2 अक्षर मागे गेलोय मी, -2 म्हणतोय. आणि एफ नंतर लागलीच काय आलाय तुमचा? हा ई आलेला आहे, 0चा गॅप. ओ नंतर एल मध्ये बघितलं मी, ओ नंतर मागे गेल्यावर हे 2 अक्षर सोडून काय आलाय तुमचा? एल. थोडक्यात हा -2. आणि एल नंतर लागलीच काय आलाय तुमचा? हा के आलेला आहे, 0चा गॅप. 1 2 3 मध्ये समानता दिसतीये. उत्तर 100% किती असणार आहे? पर्याय क्रमांक 4 असणार आहे. बघूयात एम आणि पी. एम आणि पी. आता इथे मात्र एम कडून आपण पी कडे चाललोय. हा जो गॅप आहे हा 2चा जरूर आहे, पण मालिका कुठे चाललीये? पुढे चाललीये. आणि त्यानंतर पी आणि आर मधला गॅप सुद्धा बघितला आपण तर तो कितीचा येतोय? 1चा येतोय, जो की +1 आहे. सो पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरतं. मित्रांनो, ही होती पिंपरी चिंचवडची पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका. यात जवळजवळ 50 प्रश्न होते. जो एक प्रश्न एक्स्ट्रा वाढलेला आहे तो आपण कम्प्युटरचा इथे घेतला होता.
तो प्रश्न वगळता इथे जवळजवळ 50 प्रश्न होती. प्रश्न दर्जेदार होती, वेळही लागला आपल्याला थोडासा जास्त. तुम्हाला नीट समजावं म्हणून आपण हे अतिशय हळवार पद्धतीने सोडून दिलंय तुम्हाला मी. येथे ही 50 प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर 50 मिनिटं पुरेशी होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा पेपर, हे पेपर विश्लेषण आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढचा पेपर घेऊन, पुढच्या जिल्ह्याचा एक वेगळा पेपर घेऊन. तोवर धन्यवाद.